आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मोहाडी अंडरपासमध्ये पाण्याचे झरे आणि बंद पंपाचा फटका. मात्र भावी नगरसेवक पक्षाच्या बैठकीत व्यस्त. धुळे शहरालगतच्या मोहाडी रेल्वे अंडरपासमध्ये जमिनीतून अचानक फुटलेल्या नैसर्गिक पाण्याच्या झऱ्यांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अंडरपासमध्ये पाणी उपसण्यासाठी बसवलेले दोन्ही पंप गेल्या एका दिवसापासून बंद असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातून दुचाकीसवार, चारचाकी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पावसाळा नसतानाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान भावी नगरसेवक मात्र पक्षाच्या बैठका आणि मुलाखतीकडे व्यस्त असल्याने नागरिकांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवली जात असल्याची टीकाही होत आहे. तत्काळ पंप दुरुस्त करून पाणी उपसा करावा तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकाकडून जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. ठाम मत मराठी न्यूज, सोपान देसले, धुळे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.